आणि यानंतर आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि महत्त्वाची बातमी अर्थसंकल्पाबाबतची। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला। इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही। दरम्यान 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार असल्याने आता व्यापाऱ्यांना 31 ऑगस्टपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे। तसंच महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शी मार्ट रिटेल स्कीमची सुरुवात करण्यात आली। लखपती दीदी योजनेनंतर नवी योजना सरकारने महिलांसाठी सुरू केली। तसंच देशात 7 नव्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली। यात मुख्यत्वे मुंबई पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरू आणि चेन्नई, चेन्नई ते हैदराबाद, वाराणसी ते सिलिगुडी आणि दिल्ली ते वाराणसी यात 7 ठिकाणी रेल्वे कॉरिडॉर होणार आहे। तर टायर 2, टायर 3 शहरांच्या विकासासाठी 5000 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली। ऑपरेशन सिंदूरनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने संरक्षण अर्थसंकल्पात 15% वाढ करण्यात आली। तर सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंगवरच्या करातही वाढ करण्यात आली। त्यामुळे शेअर बाजारात मोठी पडझड झालेली पाहायला मिळाली। आजच्या अर्थसंकल्पामध्ये झालेल्या घोषणा आहेत त्यामधून कुठल्या गोष्टी स्वस्त होणार आहेत आणि कुठल्या महाग होणार आहेत त्यावर एक नजर टाकूया। कुठल्या वस्तू स्वस्त होणार आहेत? बॅटरी, चामड्याच्या वस्तू आणि चप्पल बूट स्वस्त होणार आहेत। तर मायक्रोवेव्ह ओव्हन, कॅन्सर, मधुमेहावरील 17 औषधं आणि परदेशी पर्यटन स्वस्त होणार आहेत। याशिवाय सोलार वस्तू, बायोगॅस मिश्रित CNG आणि कापड देखील स्वस्त होणार आहे। तर मोटरसायकल, इलेक्ट्रिक वाहनं आणि मोबाईल फोन देखील स्वस्त होईल। तर काय महाग होणार आहे? खनिज, दारू आणि भंगार जे असतं ते भंगार देखील आता महाग होणार आहे। देशाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली। तर विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून उत्तर देण्यात आलंय, पाहूया। ये बजट 2047 के विकसित भारत की हमारी ऊंची उड़ान का मजबूत आधार है। साथियों, आज भारत जिस रिफॉर्म एक्सप्रेस पर सवार है, इस बजट से उसे नई ऊर्जा, नई गति मिलेगी। गरीब का पेट कहीं नहीं भर सकते ये बजट। गरीब का पेट नहीं भर सकता। नौकरी रोजगार दिए नहीं। नौकरी रोजगार कहाँ दिए? अभी भी बड़े पैमाने पे नौजवान बेरोजगार है। सपने दिखाने वाला बजट है। बीजेपी 5% लोगों के लिए बजट बनाती है और शेयर का मसला उन्हीं 5% लोगों के साथ जुड़ा हुआ है। ये एक ऐसा बजट है जो भारत को विकसित भारत 2047 के लक्ष्य प्राप्त करने की नींव रखता है। अगर एक शब्द में कहना हो तो ये फ्यूचर रेडी भारत का बजट है। किसान के फसल का दाम दोगुना करने के वादे का क्या हुआ? ये सवाल सरकार से पूछना चाहते हैं कि जो काला धन लाने का आपने वादा किया था उसका क्या हुआ? जो आज विदेशों में भारत का पैसा लूट के, बैंकों का पैसा लूट के जो लोग बैठे हैं उनका क्या हुआ? इन सारे सवालों का जवाब आपको देना चाहिए। महंगाई का जो इस वक्त सवाल है उसके बारे में आपको बताना चाहिए। बजेटमधले 10 प्रमुख मुद्दे कुठले आहेत, 10 घोषणा प्रमुख कुठल्या आहेत, आपण त्यावर एक नजर टाकूया। वित्तीय तूट 4.4% दाखवण्यात आली आहे। मागील वर्षीपेक्षा 4% यामध्ये घट झाली आहे। संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत 15% वाढ करण्यात आली आहे। तर देशात 20 नवे जलमार्ग हे तयार करण्यात येणार आहेत। नारळ काजू संशोधन केंद्र ही देखील स्थापन करण्यात येणार आहेत। त्यातल्या व्यवसायाला चालना देण्यासाठी ही केंद्र महत्त्वाची ठरतील। तर मुंबई पुणे, पुणे हैदराबाद बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे। तर शेअर बाजारातील ऑप्शन ट्रेडिंगवरील करामध्ये 0.5% वाढ करण्यात आली आहे।
याशिवाय देशात 3 आयुर्वेद संस्था या स्थापन करण्यात येणार आहे. विमान देखभालीसाठीच्या सुट्या भागांवरील आयात शुल्क कपात करण्यात आलंय. तर 5 मेडिकल हब आणि 3 केमिकल पार्क उभारण्याची घोषणा याच्या बजेटमधून करण्यात आलेली आहे. याशिवाय मेगा टेक्स्टाईल पार्क देखील उभारण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. देशाच्या बजेटमधून महाराष्ट्रासाठी भरीव निधी देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर देशाच्या बजेटमधून महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका ही विरोधकांकडून करण्यात आली. आपल्याला यावर्षी 98,306 कोटी रुपये केंद्र सरकारकडनं मिळतील. याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता 378 कोटी, ॲग्री बिझनेस नेटवर्क 167 कोटी, एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमधनं 1 लाख कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी हा महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातनं मिळालेला आहे. श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारं एक दमदार पाऊल आहे. यावेळच्या बजेटमध्ये सुद्धा येणाऱ्या पुढच्या निवडणुकींवरती त्या ठिकाणी जे आहे ते लक्ष ठेवून ज्या गोष्टी अनाऊन्स झाल्या, पण महाराष्ट्र ज्याने डबल इंजिन सरकारसाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भाजपाचे आमदार निवडून आले, पण आज महाराष्ट्राला काय मिळालं, महाराष्ट्राच्या तोंडाला कशी पानं पुसली गेली याची आपण बघितलं. रेल्वेचा उल्लेखच नाही. मी मगा आता म्हणालो की रेल्वेचा शब्द सुद्धा त्या संबंध अर्थसंकल्पात नाही. ज्यासाठी पूर्वी वेगळा अर्थसंकल्प मांडला जायचा त्या खात्याच्या अर्थसंकल्पात कुठेही त्याला स्पर्श नाही. शेवटी आमच्या या नोकऱ्या मुंबईमध्ये काय आहे, रोजगार. जर तुम्ही मुंबई बंदराचा विकास करणार नसाल तर बाकीचं रोमॅन्टिसिझम आहे ना, आणि नोकऱ्या जात आहेत लोकांच्या, त्याच्याबद्दल एक अवाक्षर नाही आहे तुमचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.